चंद्र हा एक असा उपग्रह आहे जो त्यावर परावर्तित होणाऱ्या प्रकाशाने रात्री चमकत असल्याचे आपण पाहतो. चंद्र हा एक सुंदर उपग्रह आहे ज्याच्या सौंदर्यासाठी प्रत्येकजण प्रशंसा करतो. शिवाय तेजस्वी चंद्रप्रकाश आपल्या सर्वांसाठी सुखदायक आहे. यामुळे पृथ्वीवरील वस्तू चंद्रप्रकाशात चांदीसारख्या चमकतात. चंद्र हा एक खगोलीय पिंड आहे जो ग्रहाभोवती फिरतो. दुसऱ्या शब्दांत हा ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह आहे. ग्रहांवर कितीही चंद्र असू शकतात. बुध आणि शुक्र सारख्या काही ग्रहांना चंद्र नाही, तर शनीला एकूण 82 चंद्र आहेत. पृथ्वीचा चंद्र हा आपल्या ग्रहाचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. हे पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते आणि एक वर्तुळ पूर्ण करण्यासाठी 27 दिवस लागतात. आपला चंद्र देखील स्वतःच्या अक्षावर फिरतो आणि एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला अंदाजे 27 दिवस लागतात. आपल्याला चंद्राची एकच बाजू नेहमी पाहायला मिळते, कारण सारखीच प्रदक्षिणा आणि प्रदक्षिणा कालावधीमुळे तो पृथ्वीवर भरती ओहोटीने बंद होतो. लोकांना चंद्र खूप सुंदर वाटत असला तरी तो दिसतो तितका सुंदर नाही. जसे पृथ्वीवर आपण सर्व राहत आहे तसे आपण चंद्रावर राहू शकत नाही. चंद्र हे वनस्पती आणि प्राणी नसलेला ग्रह आहे. चंद्रावर आपल्या राहण्यासाठी योग्य वातावरण असल्यामुळे तिकडे वनस्पती किंवा प्राणी जगू शकत नाहीत. त्यामुळे चंद्रावर जीवनाचे कोणतेही रूप आपल्याला दिसत नाहीत. त्याचप्रमाणे मानव चंद्रावर राहू शकणार नाही. जसे आपल्या पृथ्वीचे वातावरण आहे तसे चंद्रावर नाही. अशा प्रकारे चंद्राचे दिवस खूप गरम असतात आणि चंद्राच्या रात्री खूप थंडी असतात. त्याचप्रमाणे जरी ते पृथ्वीवरून सुंदर दिसत असले तरी त्याचे स्वरूप वेगळेच आहे. दुसऱ्या शब्दांत चंद्र खडक आणि खड्ड्यांनी भरलेला आहे. खरं तर जरी तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी चंद्राकडे पाहत असाल तरी तुम्हाला त्यावर काही काळे डाग दिसू शकतात. ते मोठमोठे खडक आणि खड्डे आहेत. शिवाय चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वी ग्रहापेक्षा कमी आहे. परिणामी चंद्राच्या पृष्ठभागावर चालणे कठीण होईल. पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरताना चंद्राचे वेगवेगळे टप्पे असतात. मुळात चंद्राचा अर्धा भाग नेहमी सूर्यप्रकाशात असतो, म्हणून अर्ध्या पृथ्वीला दिवस असतो तर उरलेल्या अर्ध्या भागावर रात्र असते. म्हणायचे तात्पर्य, चंद्राचे टप्पे आपण कोणत्याही एका वेळी किती सूर्यप्रकाश अर्धा पाहू शकतो यावर अवलंबून असतात. आपला चंद्र रात्रीच्या आकाशात चमकदारपणे चमकतो आणि सुंदर दिसतो. चंद्र, त्याचे टप्पे, स्वरूप आणि पृथ्वीच्या नैसर्गिक चक्रांशी तसेच स्त्रियांशी असलेले संबंध याविषयी लोकांना फार पूर्वीपासून उत्सुकता आहे. प्राचीन काळापासून चंद्र विविध संस्कृती, धर्म, साहित्य आणि कला यांचा एक भाग आहे. बहुतेक प्राचीन संस्कृतींनी कॅलेंडर विकसित करण्यासाठी चंद्रचक्राचा वापर केला. आधुनिक ग्रेगोरियन कॅलेंडर देखील चंद्र कॅलेंडर प्रणालीतून विकसित झाले. सुरुवातीपासूनच माणसाला चंद्राचे आकर्षण राहिले आहे. आम्ही त्याकडे आश्चर्याने पाहिले आहे आणि ते कवी आणि शास्त्रज्ञांच्या पूर्वीच्या कृतीमध्ये दिसून येते. चंद्राचे रहस्य उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मानवाला चंद्रावर पाठवण्याचे बरेच प्रयत्न झाले. 21 जुलै 1969 रोजी 2 अमेरिकन शास्त्रज्ञ आणि अवकाशवीर नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले. त्यांना चंद्राच्या पृष्ठभागावर चालणे आणि चंद्रखडक गोळा करणे मिळाले. त्याने चंद्राच्या खडकांचे नमुने परत आणले, ज्यामुळे शास्त्रज्ञांना चंद्राचा इतिहास आणि रचना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली. त्यानंतर त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा सुरक्षित प्रवास झाला. बऱ्याच अमेरिकन शास्त्रज्ञांनी आपले पुरुष चंद्रावर अनेक वेळा पाठवले आहेत. अशा प्रकारे मानवाने चंद्रावर विजय मिळवला आहे आणि हे आता रहस्य नाही. धन्यवाद.